आज एका कार्यक्रमाला जाण्याचा योग आला. कार्यक्रमाचं नाव होतं व्यसनमुक्ती अभियान. कार्यक्रम छान वाटला, माहिती मिळालीच, पण आजच्या पिढीला काय गरजेचं आहे ते कळालं. सगळीच पिढी नाही म्हणू शकत आपण, पण काहीतरी युवक आहेत, कितीतरी युवक आहेत, युवती आहेत, जे आजकाल व्यसनांच्या मागे लागले आहेत. आपल्या समाजामध्ये हे तर चित्र आहेतच, माणसं व्यसनाधीन असतात. व्यसनाने एकदा त्यांना पकडलं की व्यसन त्यांना सोडत नाही आणि माणसं पण त्यापासून परावृत्त होत नाहीत. तर ते कुठलंही व्यसन असू दे, तंबाखूचं व्यसन असू दे, दारूचं असू दे, सिगारेटचं असू दे किंवा इतर अंमली पदार्थांचं असू दे, हे व्यसनं काही माणसाला लागलेली सुटत नाही. पण आत्ताचं जे अभियान आहे, ते अभियान म्हणजे व्यसनमुक्ती अभियान आहे. ह्या 10 दिवसात महाराष्ट्रभर ही मोहीम राबवली जाते आणि या मोहिमेतून युवकांना व्यसनापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला जातो. मग शाळा, कॉलेजेस, महाविद्यालये या ठिकाणी जाऊन हा कार्यक्रम राबवला जातो. या कार्यक्रमामध्ये असं पाहायला मिळालं की युवकांना परावृत्त होण्यासाठी त्यांना मार्गदर्शन केलं जातं. आता युवक म्हणजे 11वी 12वी FY SY TY त्या वर्गातले विद्यार्थी समजा. आता हा आपला ग्रामीण भाग आहे. या ग्रामीण भागात आपण बघतो की आहे त्याप्रमाणे माणसाचं जीवन चाललेलं असतं. कुठं तर एखादा मुलगा व्यसनाच्या आहारी गेलेला आहे हे आपल्याला दिसायला लागतं. मग त्याला त्यापासून परावृत्त करता आलं पाहिजे. मित्रांनी सुद्धा त्याला परावृत्तित केलं पाहिजे, समाजानं केलं पाहिजे, कुटुंबानं केलं पाहिजे, शिक्षकांनी केलं पाहिजे, हे तर आहेच. पण हे सगळं करत असताना समाज किंवा समाजातील मुलं व्यसनांच्याकडे जाऊच नाही, यासाठी सतत सगळ्यांनी अग्रेसर राहिलं पाहिजे. शहरी भागात जर बघितलं आपण, युवकांच्या बरोबर युवतीसुद्धा व्यसनांच्या आहारी गेलेल्या आपल्याला दिसून येतात. काही शाळा, कॉलेजेस आहेत, अनेक ठिकाणी रात्रीच्या पार्ट्या चालतात. त्या ठिकाणी ह्या व्यसनांचा अवलंब केला जातो. दारू आहे, सिगारेट आहे, इतर अंमली पदार्थ आहेत, हे सगळं घेतलं जातं. मुलीसुद्धा त्याच्या मागं जातात. त्यामुळे ही गोष्ट खूप धक्कादायक आहे. आणि या सगळ्यातून आपल्या समाजाला जर वाचवायचं असेल, समाजामध्ये चांगले नागरिक जर बनवायचे असतील, तर आपणाला व्यसनमुक्ती अभियान चालवलंच पाहिजे. आणि यातून सर्वांना, सर्व विद्यार्थ्यांना, युवतींना, युवकांना परावृत्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी मार्गदर्शक अशी शिबिरे ठेवली पाहिजेत. शाळा, कॉलेजेस या ठिकाणी अशी जर शिबिरे ठेवली तर काय होईल, मुलांना त्यातून योग्य मार्गदर्शन मिळेल आणि मुलं त्या मार्गाकडं जाणार नाही. आपल्या जीवनाचा चांगला मार्ग निवडतील आणि त्या मार्गावर ते चालत जातील. धन्यवाद.